शेतकरी बंधूंनो नमस्कार। ही ठळक बातमी पहिली अशी आहे की मान्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे आणि दुसरा भाग असा आहे की या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागराचे दक्षिण पश्चिम भागातले चक्राकार वारे वाहत असल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात अल्पशा पावसाची शक्यता आज सोमवार तारीख 6 ते रविवार दिनांक 12 मेपर्यंत राहील। आता एकूणच आपण मान्सूनची आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे याविषयीची माहिती घेऊ। महाराष्ट्रावर रविवार आणि आता सोमवार आज गेले 2 दिवस 1004 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब आहे। तसेच उत्तर भारतावर त्याहून कमी म्हणजे राजस्थानवर 1002 हेक्टोपास्कल व काश्मीरच्या पायथ्यास 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब आहे। मात्र हिंदी महासागरावर हवेचे दाब 1008 हेक्टोपास्कल इतका अधिक राहिल्यामुळे वारे दक्षिणेकडील जास्त हवेच्या दाबाकडून उत्तरेकडील कमी हवेच्या दाबाकडे वाहण्यास सुरुवात झालेली आहे। सद्यस्थितीत कोकणात वारे नैऋत्यकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे। दक्षिण गोलार्धातील विषुववृत्तापासून दक्षिणेस 20 अक्षांशावर चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात झाली असून तेच मान्सूनचे उगम स्थान आहे। त्यामुळेच मान्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे। वाऱ्याचा वेग वाढत आहे। हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे। मान्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली असल्याने तसेच दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन 2 ते 3 दिवस निर्धारित वेळेपेक्षा आधी होईल असा साधारणपणे सद्यस्थिती आहे। तसेच यापुढे तापमान वाढ ही रोखली जाईल अशी सद्यस्थिती आहे। बऱ्याच भागात खूप तापमान वाढलेलं आहे आणि उष्माघाताचे प्रकार देखील वाढलेले आहेत। अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान वाढलं असून ते 30 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले। या विरुद्ध प्रशांत महासागराचे पेरूजवळील विषुववृत्तीय समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान मात्र 16 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे। म्हणजेच ला निनाचा प्रभाव सुरू झाला असून तेथे हवेचे दाब वाढल्याने हिंदी महासागरावरील वारे वेगाने भारताच्या दिशेने आगेकूच करतील व अंदमान व केरळाला मान्सून निर्धारित वेळेपूर्वी 2 ते 3 दिवस आधी दाखल होईल अशी सद्यस्थिती आहे।